माझ्या हसण्याला, माझ्या करण्याला काहीच आधार नाही. याला साधे बरे वाटावे म्हणून डोळ्यात प्राण आणलेत मी. याची साधी दखल सुद्धा घेता येत नाही इतक्या वर्षानंतर सुद्धा. काय अर्थ आहे सांगा ना ताई, काय अर्थ आहे माझ्या जगण्याला? कशासाठी जिजायचे? मी असून नसून जर सारखीच असेन तर मग मी नसलेलीच बरी ना. माई, कंटाळा आलाय मला तर. असं तर असे वाटते की हे अर्थशून्य आयुष्य नाही आता संपवून टाकावे एकदाचे. अगो मन उडाले ताई माझे, माझे जगण्यातूनच मन उडाले. अगो माई, अगो शांत हो माई. अगो सदा माझे डोळा जडव तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. आवरलेच आहे माझे. तुम्ही चला आत. पांडू काकांसोबत दूध पाठवून देते. बदाम भिजवलेले आहेत, चटकन लावून वाटून देते. तुम्हीच घेऊन या दूध. थोडा वेळ बोलत बसू. का? काही महत्वाचे काम आहे का? नाही तसे नाही, पण आज मी मामंजींसाठी गणपती समोर अथर्व शीर्षा म्हणणार आहे. माझी श्रद्धा आहे गणपतीवर. आम्ही काही म्हटले का? पण मूर्तीपूजेविषयीची आपली मते मला ठाऊक आहेत. माझ्या मनाच्या समाधानासाठी मला इतके करू द्या. बरे. अरे मोरबा, 9 अधिक 9 18 होता, ते 17 का लिहून ठेवलेस? चुकलेस थोडे. काय चूक करतोस? मोरोबा, जरा यास उठवतोस का? औषधे घ्यायची वेळ झाली आहे. हो माई. भाऊसाहेब, भाऊसाहेब उठा, औषधाची वेळ झाली. अहो, औषध टाळून कसे चालायचे भाऊसाहेब? औषध घ्या आणि मग पडा निवांत. बाळंपटजी, हो. तुम्ही तरी सांगून पहा ना इकडे.